नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. देशातील सर्वात चर्चेत राहणारे आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख अण्णांनी आपल्या आजवरच्या अनेक आंदोलनांमधूनच कमावलेली आहे. सैन्य दलामध्ये सेवा बजावल्यानंतर अहमदनगर जवळच्या राळेगण सिद्धीतनं अण्णांनी समाजसेवेच्या व्रताची सुरुवात केली. गावातल्या दुष्काळ निवारणासोबत त्यांनी दारूबंदी करत अन्नधान्य बँकेची स्थापना करून ग्रामसभांचा पॅटर्न राबवत आदर्श गावाची संकल्पनाही मांडली. ग्रामविकासापासून सुरू झालेला हा सगळा प्रवास नंतर राज्य आणि देशपातळीवरती बराच गाजला. माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि जनलोकपालसाठी अण्णांनी केलेलं आंदोलन देशाच्या कधीच विस्मरणात जाणार नाहीये. लोकपाल आंदोलनामध्ये भ्रष्टाचाराविरोधात देशाला एकवटण्याची किमया अण्णांनीच साधली. लोकांचा विकास आणि लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता आंदोलन करणारे अण्णा हजारे आता मात्र थोडंसं थांबायचं म्हणतायत, निवृत्तीची भाषा करतायत. पण खरंच अण्णा निवृत्त होणार आहेत का? खरंच ते रिटायर होत आहेत का? या निर्णयाबद्दल त्यांना काय वाटतं आहे हे त्यांना आपण विचारणार आहोतच. आणि सोबतच त्यांचा आजवरचा प्रवास सुद्धा उलगडून सांगणार आहेत अण्णा हजारे स्वतः. त्यांचं आपण स्वागत करूयात. अण्णा नमस्कार. माझा कट्ट्यावरती आपलं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. अण्णा, या कट्ट्याला गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना राळेगणवासियांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा आठवड्यावरती येऊन पोचलेली आहे. कोरोनाच्या परिस्थितीतून आपण सगळेच जण बाहेर येतोय. माझी खात्री आहे की तुम्ही आणि सगळे राळेगणवासी ह्या सगळ्या काळामध्ये पुरती खबरदारी घेऊन असाल. आणि हे सगळं होत असताना हां बोला अण्णा. राळेगण सिद्धी परिवारातर्फे आपल्या परिवारालाही शुभेच्छा. धन्यवाद अण्णा. आणि गप्पांना खरं तर सुरुवात करताना सगळ्यांच्याच मनातला पहिला प्रश्न की मध्यंतरी अशा बातम्या आल्या होत्या की तुम्ही आता थांबायचं म्हणताय. तुम्ही आता सक्रिय सगळी जी आंदोलनं आणि तुमचं जे कार्यक्रम आहेत त्याच्यातून थोडं थांबून इतरांनी ही जबाबदारी घ्यावी असं म्हणताय. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. खरंच तुम्ही थांबायचं म्हणताय का? आणि जर असेल तर आता तुम्ही का कंटाळलाय? काय हे जीवनात वयाच्या 25व्या वर्षी स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांची प्रेरणा मिळाली आणि मी व्रत घेतलं माझ्या आयुष्यात. जोपर्यंत जगायचं ते गाव, समाज आणि देश यांची सेवा, आणि ज्या दिवशी मरायचं ते गाव, समाज आणि देशाची सेवा करता करता मरायचं. आता हे व्रत घेतलं. व्रत घेतल्यामुळं आता मधीच थांबता येणार नाही. दसरा होता. दसऱ्याच्या दिवशी आमचे ग्रामसभा झाली आणि गावाचा प्रश्न होता. त्यावेळेला मी म्हटलं होतं आता नवीन कार्यकर्ते पुढे येतात हे आशाचे किरण आहेत. म्हणून आता मी माझी जबाबदारी कमी करून या नवीन कार्यकर्त्यावरती जबाबदारी टाकणार आहे. म्हणून हळूहळू मी थोडं जबाबदारीतून मुक्त होणार, कार्यातून नाही. अच्छा. म्हणजे तुम्ही राळेगणमधलं जे काम आहे त्याच्यातून तुम्ही जबाबदाऱ्या थोड्या स्वतःवरच्या कमी करताय. तुमचं बाकी जो काही देश पातळीवरचा, महाराष्ट्र पातळीवरचा जो काही कार्यक्रम, जी काही तुमचा आत्तापर्यंतचा ज्या प्रकारचा संघर्ष आहे तो तसाच सुरू राहणार आहे. या सगळ्या काळामध्ये आता या टप्प्यावर आल्यानंतर म्हणजे खरं तर मोठा काळ हा आहे तुमच्या संघर्षाचा. आता तुम्हाला मागं वळून बघताना कोणत्या टप्प्याबद्दल तुम्हाला त्याचा फार आनंद मिळाला आहे असं म्हणता येईल? मधल्या काळामध्ये तुमच्या आंदोलनांमध्ये सहभागी होऊन लोकांची चळवळ निर्माण झाली, त्याच्यातून आम आदमी पार्टीसारखा पक्ष निर्माण झाला, त्याची आता दिल्लीमध्ये सत्ता आली, एक राजकीय पक्ष म्हणून तो स्थिरावलेला आहे.
महाराष्ट्रातही गेल्या वर्षभरापूर्वी परिवर्तन झालं. ह्या सगळ्या आत्ताच्या राजकीय परिस्थितीकडे बघून तुमची सध्याची भावना काय आहे? काय आहे, आजचं राजकारण ध्येयवादी राहिलं नाही, दूरदृष्टी राहिली नाही, सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन राहिला नाही. फक्त सत्तातून पैसा आणि पैशातून सत्ता. लाखो लोकांनी बलिदान केलं त्याची आठवण राहिली नाही. अशा प्रकारचं आज जे राजकारण दिसतंय, सत्ता पैसा सत्ता पैसा. अरे भगतसिंग सुखदेव राजगुरूंना आठवण ठेवणार आहे की नाही? राजकारण करायचं कशासाठी? राजकारण असेल, धर्मकारण असेल, समाजकारण असेल, सर्वांचा उद्देश एकच आहे, समाज, राज्य आणि राष्ट्राची सेवा. तो सेवाभावच बाजूला चालला राजकारणातून. पण अण्णा, ही जी परिस्थिती आहे असं ती काही- राजकारण करून काय साध्य करणार आहेत? पण अण्णा, ही जी परिस्थिती आहे म्हणून- ही जी परिस्थिती आहे ही काही आज काल गेल्या 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये नाही, गेल्या खूप काळापासून ही परिस्थिती आहे आपल्या समाजामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही एक काहीतरी पाऊल उचललं आणि त्याच्यातून काहीतरी परिवर्तन होईल असा आशावाद समाजामध्ये, ज्यांचा चांगुलपणावर विश्वास आहे अशा मंडळींच्या मनामध्ये निर्माण झाला. नंतर मात्र ते म्हणजे तुम्ही ते सगळं आंदोलनही नंतर फसल्यासारखंच झालं आणि आता तर पुढच्या काही काळामध्ये असं काही घडेल अशी आता आशाही उरलेली नाही आहे. हे जे आंदोलनाचं म्हणजे जी फलनिष्पत्ती होती ती ज्या पद्धतीनं मिळायला हवी होती तशी ती मिळाली नाही, याचं अपश्रेय कुणाचं आहे असं तुम्ही मानता? नाही, काय की मी माझ्या आयुष्यात 25 वर्षापासून जे काम सुरू केलं, यश अपयशाची मी चिंता केली नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आज काही राजकारणामध्ये दोष असतील तरी माझं कर्तव्य आहे की त्याला आळा घालणं, आणि म्हणून वेळी आंदोलन केली. 40 वर्ष आंदोलन करतोय, 40 वर्ष. पण फलित काय? माहितीचा अधिकार जनतेला मिळाला, लोकपाल कायदा मिळाला, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, असे 10 कायदे मिळाले ना. नाही, पण अण्णा मी आंदोलनच केलं नसतं, अण्णा जे कायदे मिळाले, तर हे कायदे नसते झाले. अण्णा, माहितीचा अधिकार मिळाला, जनलोकपाल नावाची एक संस्था असावी याच्यावर सगळ्यांचं एकमत झालं, दप्तर दिरंगाई कमी व्हायला पाहिजे याच्याबद्दल एकमत झालं. आज वास्तव काय आहे? माहितीच्या अधिकाराच्या बद्दल त्याचा गैरफायदा घेऊन त्याच्यातून ब्लॅकमेल करणारे मोठ्या संख्येनं निर्माण झाले एकीकडं, आणि त्याला अटकाव करण्यासाठी म्हणून माहितीच्या अधिकाराचा जो कायदा आहे तो किती पातळ करता येईल याच्याबद्दल दुसरीकडून प्रयत्न सुरू झाले. तर म्हणजे जो हेतू होता, ज्यासाठी हा कायदा आला, त्यालाच कुठेतरी आता नख लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत एकीकडं. दुसरीकडं दप्तर दिरंगाई, बदल्या ह्याच्यामधले जे गोंधळ पूर्वी होते तो कालचा गोंधळ बरा होता अशा म्हणण्यासारखी परिस्थिती आज आहे. ती फक्त एक राज्य किंवा अशी नाही, ती सार्वत्रिक सर्वदूर हा प्रश्न पसरलेला आहे. तर मग तुम्ही 40 वर्ष यासाठी घाम गाळलात, तर हेची फलं काय ममतापाला असं म्हणण्यासारखी स्थिती नाही आहे असं तुम्हाला वाटत नाही? हे ठीक आहे, हे बरोबर आहे. पण एक गोष्ट आहे, माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार हा आपल्या देशातला पहिला कायदा महाराष्ट्रात झाला 2003, आणि 2005 मध्ये झाला केंद्रामध्ये. आता हा कायदा झाला, पण ह्या कायद्यामध्ये सरकारने कलम नंबर 4 त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे, ते करत नाही.
आणि त्यामुळं काही टपलेले असतात त्याचा गैरफायदा घ्यायला. कलम नंबर 4ची अंमलबजावणी प्रत्येक कार्यालयाने आपल्या कार्यातली सर्व माहिती इंटरनेटला द्यायची, इंटरनेटला. दुसरं, माहिती फक्त पत्राने मागायची नाही. जनतेला पुरावा असेल तर ऑफिसमध्ये जाऊन फाईल चेक करण्याचे अधिकार आहेत. फाईल एवढे अधिकार दिलेले आहेत, पण सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही. नाही, पण अण्णा, एकीकडं ही परिस्थिती आहे, बरोबर आहे, पण दुसरीकडं धंदेवाईक माहिती अधिकार कार्यकर्तेही निर्माण झाले देशानं पाहिलं, ज्यांचा पूर्ण वेळेचा व्यवसाय हा माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून कसे सरकारी व्यवस्थेला वेठीला धरता येईल हा त्याच्यामागचा त्यांचा हेतू राहिला. अनेक सरकारी अधिकारी असं म्हणतात की हे कार्यकर्ते, म्हणजे खरं तर हे कार्यकर्ते नाहीतच, तर हे ब्लॅकमेलर्स या कायद्याचा दुरुपयोग करणारे निर्माण झालेत. हा जो त्याचा उलटा परिणाम झाला, ह्याला अटकाव कसा करता येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याला मी सांगितलं, कलम नंबर 4 हे तुम्ही इंटरनेटवरती टाकलं तर कोणालाही त्याचा दुरुपयोग करता येणार नाही. कोणालाही करता येणार नाही दुरुपयोग, पण ते सरकार करत नाही. एक तर अधिकारी जे वर्ग आहे त्यांना सुद्धा वास्तविक अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर कलम नंबर 4ची अंमलबजावणी करायला काय अडचण आहे? तुम्हाला माहिती आहे, 2005 मध्ये कायदा झाला आणि 2006 मध्ये केंद्राने त्याचा आत्माच काढून घ्यायचा ठरवला. आणि ज्यावेळेला मी आळंदीत बसलो, सगळा देश उभा झाला, त्यासाठी तो कायदा वाचला, नाही तर त्या कायद्यातला आत्माच निघून गेला असता. अण्णा, तर हे प्रयत्न चालू आहेत. अण्णा, हे खरं तर म्हणजे खूप दिवसांनी आज तुम्ही भेटताय. मधला सगळा 6-7 महिन्याचा काळ सगळ्यांचीच परीक्षा बघणारा होता. कोरोना काळामध्ये म्हणजे तिथली, तुम्ही जिथं आहात तिथं परिस्थिती काय होती, आणि त्याहीपेक्षा आज आता म्हणजे हळूहळू सगळं उघडायला सुरुवात झालेली आहे. एक जो मुद्दा आणि एक विषय घेऊन भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांचा आग्रह आहे की बाकी तुम्ही सगळं सुरू करताय, पण मंदिरं सुरू करत नाही आहात तुम्ही, ती सुरू करा. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? आत्ताच्या परिस्थितीमध्ये सरकारनं मंदिरं उघडावीत का उघडू नयेत? दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही नको ते सगळं चालू करता. सगळीकडं तुम्ही शाळा अजून उघडली नाही, जी शाळा उघडायला पाहिजे ती उघडली नाही. मंदिरामध्ये जे लोक आग्रह धरतात, अरे मंदिरात ईश्वर काय पाहता? मी मंदिरात राहतो, पण मी ईश्वर पाहतो तो रंजला गांजलांच्या मध्ये. दोन्ही गोष्टी आहेत. जे म्हणतात मंदिर उघडा, ते बार चालू करतात, नको ते सगळे चालू करतात आणि मंदिरं उघडत नाहीत. हा इकडे एक बाजू आहे. आणि दुसरं मंदिर उघडा म्हणतात, ते मंदिर ईश्वर शोधतात, ते फक्त मंदिरापुरतं मर्यादित. अशा दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण तुम्हाला काय वाटतं, मंदिर आता उघडावीत का उघडू नयेत? लोकांनी घरातल्या देवाला, देव सगळीकडे आहे असं म्हणून घरातल्या देवापुढं जे काय तुम्हाला करायचे पूजा अर्चा ती तात्पुरती करावी. काय वाटतं तुम्हाला सध्या? अध्यात्माशिवाय माणसात बदल होणार नाही. अध्यात्म माणसाला बदलू शकतं, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण मी एक माळ गळ्यात घातली, ज्ञानेश्वरांच्या समाधीवर माळ ठेवली
आणि गळ्यात घालताना ज्ञानेश्वरांना सांगितलं ही माझ्या गळ्यात तुळशीमाळ नाही, माझ्या देहावरती तुळशीपत्र आहे. हम्म. आणि एक ज्ञानेश्वरांची ओवी, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे, पाणी अडवा पाणी जिरवा, ज्ञानेश्वरी. देशाला नवी दिशा मिळाली. तर अध्यात्माशिवाय माणसं बदलणार नाही. एका बाजूला विज्ञानाने अंतराळात प्रवेश केला, दुसऱ्या बाजूला अध्यात्माने माणसांच्या अंगतरंगात प्रवेश नाही केला, तर विज्ञान मानवाला विकासाची बोलताप देऊन विनाशाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पण याच्यामध्ये जे राजकारण आहे ना, हा दोष आहे. इकडे मंदिर उघडा म्हणतात, हे ठीक आहे, हे उघडायला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला बिअर बार उघडतात, दारूचे दुकानं उघडतात, नको ते उघडतात. मग मंदिर का उघडत नाहीत? काय अडचण आहे? आता तुम्ही सिनेमा थिएटरही चालू केलंय, नाटकाचंही सुरू केलंय, मग मंदिर उघडायला काय अडचण आहे? रेल्वे सुरू केली, मग कोरोनाचा धाक आहे तर मंदिरातच कोरोना आहे का? प्रश्न आहे. तर हे याच्यामध्ये राजकारण आहे, राजकारण. म्हणजे तुम्हाला मंदिरं उघडा आणि मंदिरं बंद ठेवा ह्या दोन्हीमध्ये राजकारण आहे असं वाटतं? हो, राजकारण आहे, नसतं काय? मला तरी वाटतं हे राजकारण आहे. अण्णा, तुम्ही म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सरकारं, अनेक मुख्यमंत्री बघितले, त्यांचा कारभार बघितला. हे जे सरकार आहे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं, त्याला या महिन्याच्या अखेरीला 1 वर्ष पूर्ण होईल. तुमचं काय आकलन आहे या सरकारच्या बद्दलचं? तुमचं काय मत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं? हे काय आहे, चलती का नाम गाडी, अच्छा, रुक गया तो खटारा, अशा प्रकारचा कारभार चाललाय सगळा. का असं तुम्हाला वाटतं? काय समाजाचं हित, राज्यात आता आम्ही लोकायुक्त कायदा आहे ना, लोकायुक्त, लोकपाल झाला, आता लोकायुक्त करायचं आहे. आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा ड्राफ्ट तयार झाला, कमिटी तयार झाली. या सरकारमधल्या प्रत्येकाला मी 5-5 पत्र लिहिलेत. एक मुख्यमंत्री सोडून कोणाचंही उत्तर आलं नाही. अरे जे करायचं ते करत नाही. हे सरकार, याला काय सरकार म्हणायचं? भ्रष्ट लोकांना पाठीशी घेऊन चाललेत. माझ्याकडे पुरावे आहेत ना, तुम्ही काहीतरी बोला, मग मी माझे पुरावे देतो सगळे. काय झालं त्या 49 साखर कारखान्यांचं मी सांगतो. सगळे पुरावे देईल मी. माझ्याकडे फाईल आहेत, सगळे जतन करून ठेवल्यात सगळ्या. पण मग अण्णा, जेव्हा भाजपचं सरकार होतं त्यावेळेला तुम्ही का नाही दिल्या त्या फायली? अरे त्यावेळेला आंदोलनं झाली ना माझी. पण पुढे काय झालं नाही ना त्याचं? 30 जानेवारी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात माझं आंदोलन झालं. राळेगण सिद्धीमध्ये मी 17 वेळेला पत्रव्यवहार केला मुख्यमंत्र्यांशी. आणि ज्यावेळेला पाहिलं की मुख्यमंत्री कारवाई करत नाही, राळेगणमध्ये बसलो आणि स्वतः मुख्यमंत्र्यांना राळेगणला यावं लागलं. 6 तास बसून होते. नाही, पण अण्णा त्याचं निष्पन्न काय झालं? लेखी आश्वासन दिलं. पण त्यातनं निष्पन्न काय झालं? म्हणजे तुमच्याबद्दल एक असं म्हणतात की तुम्ही इतके भोळे आहात की लोक गोड बोलून तुम्हाला गुंडाळून ठेवतात. त्याही वेळेला मुख्यमंत्र्यांनी 6 तास तुम्हाला वेळ देऊन चर्चा करून पुढं झालं काय त्याच्यातून? दुसरा एक तुमच्याबद्दल आक्षेप असा घेतला जातो की तुमचं त्याच्यातून एक गोष्ट झाली. त्यातून एक गोष्ट झाली, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लोक आयुक्त कायदा करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी नेमली आणि आमच्या मीटिंग झाल्या. 5 सेक्रेटरी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. ड्राफ्ट तयार झाला. आता यांना वेळोवेळी पत्र लिहितोय की त्या सरकारने ड्राफ्ट केला, आता विधानसभेत आणा, कायदा करा. अरे एवढा क्रांतिकारक कायदा आहे. लोक आयुक्त, माहितीचा अधिकार, जसा देशाला नवी दिशा मिळाली तसं लोक आयुक्त देशाला नवी दिशा मिळेल. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांच्याकडून तुम्हाला त्याचं उत्तर आलं. काय म्हटलं त्याच्यामध्ये, कधी येणार आहे हा लोकायुक्तांचा कायदा, काय त्यांनी काय सांगितलं? मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलंय की कोरोनामुळं आम्ही जरा या कामात अडकलोय. कोरोना क्लिअर झाला की आम्ही ॲक्शन घेऊ. पण अण्णा, तुम्ही शरद माझा पवारांना, मुद्दा असा आहे, हां, मी म्हटलं की तुम्ही शरद पवारांना का नाही लिहिलं पत्र एखादं? शरद पवार सत्तेत नाही ना आता. नाही, शरद पवारांचा पक्ष सत्तेत महाराष्ट्राच्या आहे शरद पवार. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये शरद पवारांचा शब्द खूप मानला जातो. तर त्यांना जर पत्र लिहिलं तर तुम्हाला जे हवं आहे ते कदाचित होऊ शकतं ना. आता हे मानला जातात हा वेगळा आणि कायद्याने पद असणं वेगळं. हम्म, तर कायद्याने पद नाही कुठलं. हम्म, ज्यांना पद आहे, उपमुख्यमंत्री पद आहे, मग त्यांना लिहिलं मी. मग त्यांचं काम आहे सल्ला घेणं न घेणं. हम्म. मग तुमचा काही विचार नाही आहे, तुम्ही काही लिहिणार नाही आहे शरद पवारांना पत्र? नाही, मला लिहिण्याची गरज नाही. माझा मुद्दा आहे, सरकार करत असतील तर करतील, नाही तर मी मरण हातावर घेतलेलंच आहे. माझ्यासमोर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. आझाद मैदान ज्या वेळेला 2003 माहितीचा अधिकार कायदा करत नव्हते, हेच होते ना त्यावेळेला. 8 वर्ष मी लढलो, 8 वर्ष. आणि ज्या वेळेला आझाद मैदानात बसलो त्यावेळेला कायदा केला 2003. तर माझ्यासमोर हा तो पर्याय. मी कोणाच्या मागे मागे जाऊन कशासाठी? नाही, आत्ता बोलताना तुम्ही असं म्हणालात की नाहीतर मी काय हातावर तळ हातावर प्राण घेऊनच आहे मी उतरलेलो आणि आझाद मैदानावर आंदोलनाच्या वगैरे. तुमचा काय तसा विचार आहे परत आंदोलन करायचा? का करू नये? गाव, समाज आणि देश हितासाठी करणं गरजेचं आहे. पण अण्णा, त्यामुळंच नेहमी एक असा आक्षेप घेतला जातो की जेव्हा काँग्रेसचं सरकार असतं तेव्हा तुम्ही आंदोलनं करता आणि जेव्हा भाजपचं सरकार असतं तेव्हा तुम्हाला ते गुंडाळून ठेवतात. आणि त्यामुळं कायम तुमच्यावर हा भाजप धार्जिणेपणाचा आक्षेप आणि आरोप होतो. तर जर तुम्ही आता आंदोलन कराल तर तो आरोप सिद्ध होईल ना. आरोप करणाऱ्यांना हे माहीत नाही की आमच्या सगळ्या आंदोलनातून 6 मंत्री घरी गेले आणि त्या मंत्र्यामध्ये सर्व पक्ष आणि पार्टीचे मंत्री आहेत ना. BJPचा आहे, काँग्रेसचा आहे, शिवसेनेचा आहे. मग असा आरोप करणं कितपत बरोबर आहे? सगळ्या मंत्र्यांच्या जे मी आंदोलनं केली, सगळ्या पार्ट्याचे मंत्री घरी गेलेत ना. असा आरोप करण्याचं काय कारण आहे? नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या समोर बोला. माझ्या समोर पक्ष पार्टी काय नाही, पण गेल्या 5 वर्षांमध्ये मी माझ्या समोर
जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा तुमच्या आंदोलनांना एक ब्रेक लागलेला होता आणि आता ते सरकार गेलं तर आता परत तुम्हाला आंदोलनांच्या बद्दल तुम्ही परत तुमचा उत्साह वाढताना दिसतोय. अरे तुम्ही चुका केल्या नाही तर मी आंदोलन कशाला करू? माझ्या आयुष्यात माझं बँक अकाउंट कुठं असतं ते माहीत नाही. मला कोटी रुपयाचे अवॉर्ड मिळाले, मी ठेवले नाही. मंदिरामध्ये झोपण्याचा बिस्तर आणि जेवणाचा ताट कशासाठी मी पक्ष आणि पार्ट्यांच्या विरोधात पण आंदोलन तुमच्या करू? या म्हणण्याचा अर्थ असा होतो की भाजपच्या काळामध्ये काही चुका झाल्या नाहीत. भाजपच्या वेळेला सुद्धा माझी आंदोलनं झालीत ना. त्यांचा मंत्री घरी गेलं ना. असं नाही मी कोणाच्या विरोधात असं जाणून बुजून करत नाही. माझ्यासमोर फक्त समाज, देश, समाजाला बाधक, देशाला बाधक जे काम होत असेल त्यावेळेला मला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. अण्णा, आता तुम्ही लोकायुक्त कायद्याबद्दल बोलले आणि त्या कायद्यासाठी तुमची आता परत आंदोलन करायची तयारी आहे. पण कसं होतं ना, जेव्हा 2010 साली जनलोकपालसाठी आंदोलन झालं तेव्हा सामान्य माणसाचा खूप सपोर्ट होता तुम्हाला. म्हणजे अगदी युवक तुमच्या आंदोलनात सहभागी झाले होते. आता हा जो लोकायुक्त कायद्यासाठीचा तुमचा लढा आहे त्यात सामान्य लोक सहभागी नाही, त्यांच्यापर्यंत ती माहिती पोचलेली नाही, अवेअरनेस नाही आणि त्यामुळे तुम्ही एकटे पडले आहात आणि एकटेच लढताय, असं आहे का? त्यासाठी माहितीचा अधिकार महाराष्ट्रामध्ये 4 वेळेला मी दौरे केले. 5 लाख पुस्तकं प्रिंट केली. माहितीचा अधिकार आणि 3-3 महिन्यात दौरे केले. त्यातून जागृती आली. आता सुद्धा लोकायुक्त एकदम करणार नाही, पुन्हा एकदा दौरे करेल. पुन्हा लोकायुक्ताचा ड्रॉप लोकांसमोर ठेवील आणि लोक जागे झाले ते दिसलं की पुन्हा आंदोलन. म्हणजे आधी तुम्ही सरकार काय करतं त्याची वाट बघणार आणि नाही तर मग जनजागृती करणार, असं आहे? आधी जनजागृती आणि मला विश्वास आला की आता जनता उभी राहील, मग आंदोलन. अण्णा, पण खूप जणांना अशी धास्ती वाटते की मागं 2010च्या वेळेचं जे आंदोलन होतं ज्यामध्ये देशभरातली जनता मोठ्या संख्येनं त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती, पण त्याची जी काही पुढचं त्याचं फळ असायला पाहिजे ते न मिळाल्यामुळं अशा प्रकारच्या आंदोलनांमधला लोकांचा एकतर विश्वास उडाला आहे किंवा लोकांना या आंदोलनांमध्ये आता रस उरलेला नाही आहे. ही जी आत्ताची परिस्थिती आहे आपल्या समाजातली, त्याच्यातून पुढं आता कसं तुम्ही म्हणजे जाऊ इच्छिता, कसं लोकांना याच्यामध्ये रस वाटेल? लोकांचा याच्यावरचा विश्वास आत्ता या घडीला तरी उडालेला आहे, याच्यातून काही साधत नाही. त्यांनी बघितलंय 2010 नंतर. त्याचं असं आहे, लोकपाल हा केंद्रासाठी आहे आणि लोकायुक्त हा राज्यासाठी आहे. आम्ही लोकायुक्त कायदा केला आहे. केंद्रातले जेवढे अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेकडे मिळाले आणि त्यांनी लोकपालाला दिले तर लोकपाल त्यांच्यावर कारवाई करेल. प्रधानमंत्री सुद्धा आलेत ना. प्रधानमंत्री, सगळे मंत्री, सगळे खासदार या कायद्यात आलेत. आता जो लोकपाल केंद्रासाठी आहे, तसा लोकायुक्त हा राज्यासाठी. अण्णा, याच्यामध्ये मला आता आपण पाहता अण्णा मला असं वाटतं ना की ह्या सगळ्यामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणात भाबडेपणा आहे. म्हणजे जेव्हा लोकपाल आंदोलन सुरू होतं त्यावेळेला असं बोललं जायचं की एकदा लोकपाल आला की बघा तुम्ही त्याला फोन करा की तो येईल, त्याची गाडी येईल आणि भ्रष्ट माणसाला घेऊन जाईल. आता 10 वर्ष झाली या गोष्टीला. लोकपाल येऊनही आता बघतोय पण भ्रष्टाचार
कणभरही कमी झालेला नाही, तर नुसते कागदावरचे लोकपाल, लोकायुक्त यांच्यासाठी मागणी करणं, आग्रह धरणं, आंदोलन करणं ह्यानं साधणार आहे काय? शेवटी समाजामध्ये आतून भ्रष्टाचाराच्या बद्दल ते गैर आहे असं वाटलं नाही तर हे नुसते कागदावरचे आहेत, हे आपण बघतोय, 10 वर्ष झाली बघतोय. आपण म्हणता ते बरोबर आहे. लोक जोपर्यंत जागे होणार नाही, आता मी 10 कायदे केले. दफ्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, हे 10 कायदे केले. आता जनतेचं काम आहे ना त्या कायद्याचा उपयोग करून घेणं. एवढे सुंदर कायदे, जनतेची सनद, पण जनता झोपलेली आहे. जनता जोपर्यंत जागी होणार नाही आणि जनता ह्या कायद्यांचा उपयोग करणार नाही तोपर्यंत काय होणार नाही. नुसत्या आमच्या आंदोलनामुळं लोक उभे राहतील, आंदोलनं होतील, पण शेवटी लोकांनाच हे करावं लागेल. अण्णा, विषय जनसमर्थनासंदर्भात आहे. जो आंदोलन आपण केलं इंडिया अगेन्स्ट करप्शनचं, त्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनामध्ये जो जनसमर्थन तुम्हाला प्राप्त झालं होतं त्याबद्दल प्रशांत भूषण असं म्हणतायत की भाजप आणि RSSने एक बॅकिंग दिली होती, त्या मुवमेंटला तुम्हाला मदत केली, त्यामुळे लोक दिसली, जनसमर्थन दिसलं. आणि त्यावरती केजरीवालही म्हणतायत किंवा प्रशांत भूषण म्हणाले की केजरीवाललाही त्याबद्दल माहिती होती. तर त्या आरोपांबद्दल काय म्हणायचं आहे? जनसमर्थन जे आहे ते भाजपकडनं होतं आणि म्हणून काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी केंद्रामध्ये तुम्ही ते आंदोलन केलं होतं असंही म्हटलं जातं, आरोप आहे. हेच कोणी बोलत असतील तर त्यांचा गैरसमज आहे. अरे मला काय पडलं भाजपन, RSS माझ्या आयुष्यात कुठल्याही संघटना, पक्ष, पार्टीच्या जवळ मी गेलो नाही. मी ईश्वराला मानणार आहे. ईश्वराला स्मरून सांगेल की कुठल्याही पक्ष पार्ट्यांच्या जवळ मी गेलो नाही एक दुसऱ्याच्या विरोधात. फक्त आंदोलन झाली ती सुद्धा समाज, राज्य, राष्ट्रहित. तर हा जो आरोप होतो ना हे चुकीचं आहे. कोणीतरी असा गैरसमज करून लोकांच्या मध्ये गैरसमज करून देणं. माझा काय संबंध आहे? ज्या माणसाला आपल्या आयुष्यात इलेक्शन लढवायचं नाही, ज्या माणसाला धन, दौलत, सत्ता, पैसा कशाची अपेक्षा नाही, तो कशाला जाईल कोणाजवळ? अरे फकीरी जीवन एक आनंदमय जीवन असतं. पण आरोप करणारे प्रशांत भूषण आहेत. त्या आनंदाचा मी अनुभव घेतो. आरोप करणारे प्रशांत भूषण आहेत, तुमच्यासोबत त्यांनी तिथं काम केलं. आणि विषय असाही आहे की आता CAA आणि NRCचा जो मुद्दा झाला त्यावेळेस आपण मौन धारण केलं होतं असंही सांगितलं गेलं. त्याबद्दल, त्या कायद्याबद्दल तुम्ही कधीच समोर आला नाहीत. तर त्यावर काय म्हणायचं तुम्हाला? तसा हा कायदा काय आहे, कसा आहे, कोणीतरी मला सांगायला पाहिजे ना. एकाने कोणी मला बोललेलं नाही आजपर्यंत. आणि मग असे आरोप करणं कितपत बरोबर आहे? पण अण्णा, तुम्ही म्हणालात की तुम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण प्रशांत भूषण ते माझा कट्ट्याच्याच कार्यक्रमामध्ये आले होते आणि तेव्हा त्यांनी हा आरोप केलेला होता की त्या आंदोलनामध्ये तुमच्या भाजप, RSS होते. मुद्दा असा, प्रशांत भूषण, तर मुद्दा असा की तुमच्या नकळत ही मंडळी आली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नव्हती असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, मला कोणी काही आजपर्यंत तरी, आणि नाहीतरी मला काय घेणं आहे कोणाचं? तुमचं आंदोलन भाजप आणि RSSनं, सत्ता, पैसा, तुमचं आंदोलन लोकपाल जन आंदोलन जे होतं 2010चं ते भाजप आणि RSSनं तुमच्या सकट हायजॅक केलं असा प्रशांत भूषणांचा आरोप आहे. त्याचा आरोप आहे. मला तर कधी एकदाही बोलला नाही. माझ्या बरोबर होता.
एकदाही बोललं नाही आणि आजपर्यंत बोललं नाही. कसा विश्वास ठेवायचा आहे? अण्णा, प्रशांत भूषण जेव्हा इथे कट्ट्यावर आलेले तेव्हा त्यांनी असंही सांगितलं की केजरीवाल मुख्यमंत्री झाले, पण केजरीवालांनी त्यांचा भ्रमनिरास केला. अण्णांनाही असं वाटतं की केजरीवालांनी त्यांचाही भ्रमनिरास केला. म्हणजे अण्णांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचा फायदा केजरीवाल यांनी राजकीय दृष्ट्या उठवला आणि ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. तर यात तुम्हाला कितपत तथ्य वाटतं? ईश्वराने एक गोष्ट चांगली केली. तुमच्या मनात काय ते मला कळत नाही आणि माझ्या मनात काय ते तुम्हाला कळत नाही. ही ईश्वराने ही गोष्ट चांगली केली. आता त्यांच्या मनात काय होतं ते मला काय माहीत. नाही, पण अरविंद केजरीवालांनी खरोखर आणि तुमचा मग त्या आरोप करायला वाव मिळाला. नाही, पण अरविंद वास्तविक माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पण अण्णा, तुम्हाला असं वाटतं का की केजरीवालांच्या मनामध्ये काय आहे ते तुम्हाला कळायला हवं होतं असं वाटतं आता तुम्हाला? कळलं असतं तर त्याच्याबरोबर मी राहिलोच नसतो आणि तो माझ्याबरोबर राहिला नसता. का असं का म्हणताय? असं का म्हणताय तुम्ही? ते तुमच्याबरोबर राहिले नसते आणि तुम्ही त्यांच्याबरोबर? नाही, हे बरोबर आहे ना. जर मला हे माहीत असतं की ते मुख्यमंत्री बनण्यासाठी हा प्रयत्न करतात, पक्ष आणि पार्ट्या काढण्यासाठी प्रयत्न करतात, हे मला माहीत असतं ते मी कशाला त्याला जवळ गेलं असतं? मी कशाला त्यांच्या जवळ गेलो असतो? माझ्यासमोर हे समाज आणि देश. नाही, पण केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं असं वाटतं का तुम्हाला? हां, केजरीवाल यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं असं वाटतंय का तुम्हाला? अरे कुठलाही मुख्यमंत्री, केजरीवालच काय, या देशात जोपर्यंत पक्ष आणि पार्ट्या राहणार आहेत तोपर्यंत या देशाला उज्ज्वल भविष्य नाही. 1952ला जो घोटाळा झाला, 52 पहिलं इलेक्शन, 1952 पहिलं इलेक्शन झालं आणि पहिलं इलेक्शन कमिशन होतं. ह्या पक्षा पार्ट्याने इलेक्शन डिक्लेअर केलं, त्यांनी मना करायला पाहिजे होतं, ते मना केलं नाही. तिथून घोटाळा सुरू झाला. नाही अण्णा, त्याच्यामध्ये आणि काय म्हणून घोटाळा आज आहे? कुठलेही पक्ष असू द्या, कुठलीही पार्टी असू द्या, देशाला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही. उज्ज्वल भविष्य मिळायचे असेल तर जनशक्तीचा दबाव, पक्ष आणि पार्ट्यावरती जनशक्तीचा दबाव निर्माण करणं हा प्रयत्न आहे. नाही पण अण्णा, हे नाही मला कळलं की पक्ष आणि पार्ट्यांमुळं नुकसान होतंय असं जे तुम्ही म्हणताय ते का म्हणताय? त्याला काय आधारावर म्हणताय? 1952मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते स्वतः त्यावेळेला होते. जर त्यांना अभिप्रेत असलेलं जर तिथं घडत नसतं तर त्यांनी त्यावेळेला त्याच्याबद्दल आक्षेप घेतला असता. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. सगळे स्वातंत्र्य लढ्यातले धुरीण त्यावेळेला देशाचा कारभार हाकत होते. तर जे देशाचं अहित करणारं आहे अशी गोष्ट त्यांनी का केली असती? पक्ष आणि पार्ट्यांवर जे काही आज घडतंय त्याचं खापर फोडणं कितपत योग्य आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी आमची घटना जी केली, जगाच्या पाठीवर एवढी सुंदर घटना आहे, एवढी सुंदर घटना आहे. त्या घटनेप्रमाणे जर की आम्ही गेलो असतो ना, घटनेत व्यक्ती म्हटलं, व्यक्ती समूह म्हटलेलं नाही. पण व्यक्तींना समूह आणि करण्याचा घटना अधिकार झाली आहे का नाही? व्यक्तींना समूह करण्याचा अधिकार 49 आहे. मध्ये घटना झाली, 49 मध्ये, आणि इलेक्शन झालं 52 मध्ये, पहिलं इलेक्शन. असे गडबड झालेले. आता घटना एवढी सुंदर आहे. नाही अण्णा, त्यात गडबड काय आहे? व्यक्तींनी निवडणूक लढवायला व्यक्तींना परवानगी मिळाली, व्यक्तींना समूह करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे एका विशिष्ट विचारांचे, ज्यांची ज्या विचारांवर श्रद्धा आहे अशा विचारांची मंडळी एकत्र येऊन त्यांनी आपला एक गट समूह स्थापन करून त्याच्या एका विचारांची मंडळी एकत्र येऊन निवडणूक लढली, तर त्याच्यामध्ये गडबड काय आहे? चिन्ह पक्ष आणि पार्टीच ना, तर चिन्ह आलं कुठून?
ह्या चिन्हाने घोटाळा केला. पण मग चिन्ह नसेल तर चिन्हामुळं समूह झाला, चिन्हामुळं समूह झाला आणि समूहामुळं भ्रष्टाचार वाढला, गुंडगिरी वाढली, लूट वाढली, सरकारी तिजोरीची अण्णा गुंडगिरी वाढली, लूट वाढली, दहशत वाढली. नाही अण्णा, हा तुमचा जो मुद्दा आहे ना आज तो पहा, अण्णा आज पहा, अण्णा हा जो मुद्दा आहे ना की चिन्हामुळं भ्रष्टाचार वाढला वगैरे, मला असं वाटतं की तो फार कन्फ्युजिंग आहे. ज्या वेळेला पहिली निवडणूक झाली त्यावेळेला या देशातली बहुसंख्य जनता ही अशिक्षित होती आणि त्यांना हे कळावं की आपल्याला कोणत्या विचाराच्या व्यक्तीला मतदान करायचे हे कळावं यासाठी म्हणून चिन्ह आली. जर चिन्हच नसती तर ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा समाजानं मतदान कसं केलं असतं. त्यामुळं जे पुढं झालं त्याचं खापर चिन्हांवर आणि पक्षांवर फोडणं हे अन्याय करणार आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हे बरोबर आहे. कारण त्यावेळेला लोक शिकले सवरलेले नव्हते, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, उमेदवाराचं नाव ते ओळखू शकत नव्हते. त्याच्यामुळं चिन्ह द्यावं लागलं असेल हा एक भाग आहे. दुसरा, त्यावेळेला कॅमेऱ्याची सोय नव्हती. कॅमेरे, फोटो, इलेक्शनमध्ये फक्त उमेदवाराचं नाव आणि फोटो पाहिजे बस, आणि फोटोची सोय नसल्यामुळे चिन्ह द्यावं लागलं असेल. आता स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटली, प्रत्येक उमेदवाराच्या खिशात फोटो काढण्याचं सुविधा आहे, प्रत्येक उमेदवार शिक्षित झालेला आहे. मग आता त्यावेळेला चिन्हाची गरज होती, आज काय गरज आहे? त्या चिन्हामुळे तर घोटाळा झाला सगळ्या देशामध्ये. अण्णा, मला हे कळत नाही, चिन्हामुळे घोटाळा झाला हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता? असं आहे की आजही आत्ता आपण बघितलं रायगडमध्ये सुनील तटकरे नावाचे 4 उमेदवार उभे होते. अनेक ठिकाणी एकाच नावाचे 10-10 उमेदवार असतात. तर अशा वेळेला जर चिन्ह नसेल, प्रत्येक खेपेला तुम्हाला उमेदवाराचा चेहरा, तिथं जे काही तुम्हाला मतदान करायसाठी 2-4 सेकंदाचा वेळ मिळतो, त्यावेळेला त्या उमेदवाराचे फोटो बघून त्याच्यावरून काही वेळेला तुम्हाला त्या उमेदवाराचा चेहरा माहितीही नसतो. तर अशा वेळेला मतदारांची सोय म्हणून जर चिन्ह आलं असेल तर सगळ्या गोष्टींचं खापर त्या बिचाऱ्या चिन्हावर फोडणं कितपत योग्य आहे? भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्याबद्दल कारण कुठंतरी वेगळीकडे आहे, आपण कुठंतरी भलतीकडेच ते शोधतोय असं तुम्हाला वाटत नाही? मुद्दा आहे, चिन्हामुळं समूह झाला. चिन्ह नसतं तर समूहामुळं समूह भ्रष्टाचार झाला, वाढला. चिन्ह नसतं तर समूह झाला नसता असं आपण छातीठोकपणानं म्हणू शकतो का? आता तुम्ही पहा, मी इलेक्शन कमिशन, भारताचे इलेक्शन कमिशन अनेक वेळेला पत्र लिहिले, चिन्ह हटवा. आत्ता आयोगाने काय केलं, 15 मे मागच्या, आता फोटो आणला ना, फोटो हे पहिला आणू शकत होते याच्या आधी, आता फोटो आला, फोटोच्या उमेदवाराचं नाव आलं, फोटो आला. आमचं इलेक्शन कमिशननं म्हणणं हे होतं, नाव आलं, फोटो आला, आता चिन्हाची गरज काय? इलेक्शनमध्ये 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर ते अजूनही म्हणायला तयार नाही, पण आम्ही ते चालू ठेवलं आहे. राजकारणाच्या बाबतीत जगभरामध्ये पक्षीय पद्धत आहे. जगभरात अशा पक्षीय पद्धतीनेच निवडणूक होते. तुमचा आक्षेप या पद्धतीला का आहे? आणि पक्षीय पद्धत नसेल तर एकतर हुकुमशाही आहे किंवा राजेशाही आहे, आणि ती पद्धत काही फार आदर्शवत आहे असं नाही. तुम्हाला नेमकी कोणती पद्धत अपेक्षित आहे? नाही, मला पद्धतीबद्दल जास्त बोलायचं नाही. मला एवढं म्हणायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी आमची घटना जी केली, एवढी सुंदर घटना आहे.
त्या घटनेमध्ये पक्ष आणि पार्टीचं नाव कुठे आहे जरा दाखवा. कुठं आहे पक्ष आणि पार्टीचं नाव कुठं आलं घटनेत? आमचा मुद्दा मर्यादित आहे. घटनेप्रमाणे परिच्छेद 84 ख आणि ग मध्ये असं म्हटलंय, 25 वर्ष वयाची व्यक्ती 30 वर्ष वयाची व्यक्ती लोकसभा आणि राज्यसभेची निवडणूक लढवू शकेल असं म्हटलंय. माझा मुद्दा मर्यादित तेवढा आहे. अण्णा, तुम्ही निवृत्तीची भाषा केली म्हणून आपण या विषयावर आत्ता बोलतोय. पण जसं असं म्हणतात की आईला रिटायर होता येत नाही, तसं तुम्ही कदाचित राळेगणसाठी आईच्या भूमिकेत असाल. समाजसेवेचं व्रत ज्यांनी तुमच्याकडे बघून जे इन्स्पायर झाले, अशा अनेक युवा पिढीसाठी सुद्धा तुम्ही कदाचित आईसारखे असाल. तर तसं जसं आईला रिटायर होता येत नाही, तसं अण्णाला सुद्धा रिटायर होण्याची परवानगी नाही आहे. असं काही तुम्हाला तिथं राळेगणमध्ये जाणवलं का? आणि तुम्हाला निवृत्त होता येणार नाही, तुम्हाला उलट आणखी इन्स्पायर करावं लागेल, लोकांना सांगावं लागेल, तुमच्यासारखेच काही लोक अजून तयार करावे लागतील, असं तुम्हाला वाटत नाही? नाही, म्हणून मी निवृत्त होणार नाही ना. फक्त जबाबदारीतून निवृत्त होणार, कार्यातून निवृत्त होणार नाही. मला पुढे येणाऱ्या पिढ्यात यांना मार्गदर्शन करायचं आहे. हे नवीन पिढी आहे, युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. ते आमचं आशास्थान आहे. त्यांना जागवायचं आहे आणि त्यांना पुढं वाव द्यायचा आहे. त्यासाठी मी निवृत्त होणार नाही. अजून मला बरंचसं काम करायचं आहे. आता 83 झालं आहे. मी ठरवलं आहे गाव, समाज आणि देश हितासाठी 100 पुरे करायचे. तोपर्यंत निवृत्त व्हायचं नाही आणि आयुष्यातून जायचंही नाही. व्हेरी गुड. 100 वर्ष पुरे करायचे. तुमच्या मार्गदर्शनाखाली जी पिढी येईल समोर, तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी नेमकं काय घ्यायला पाहिजे? की समजा जर का कुठलं आंदोलन केलं तर त्याचे वेगवेगळे पक्ष त्याचा फायदा उठवतात, आणि आपण असंही पाहतो की जो भ्रष्ट म्हणून प्रसिद्ध आहे अशी माणसं, राजकारणी असतील, असे पक्ष असतील, त्यांच्या सोबत जाऊन पुन्हा सत्ता स्थापन केली जाते. म्हणजे सगळी सरमिसळ होत राहते. मग जे आंदोलनं करायचे आहेत, जे काम तुम्ही म्हणता तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते करायचं आहे, ते करून त्याचा फायदा काय होणार आणि कुणाला होणार त्याचा फायदा? अरे, ही भारताची भूमी आहे ना. ऋषी मुनीपासून सांगण्यात आली, भलं करायचं का तुम्हाला समाजाचं, भलं करायचं का देशाचं, त्याग करावा लागतो. दाण्याने भरलेली कणसं तुम्हाला शेतीत दिसतात. ज्वारी, बाजरी, मक्याची कणसं तुम्ही पाहता ना. पण त्यासाठी एका दाण्याला त्याग करावा लागतो. आधी एक दाणा गाडून घेतो स्वतःला, तेव्हा ते कणस दिसतं. त्याने गाडूनच घेतलं ना तर कणसं कशी दिसणार? मग हा तरुणांना मी संदेश देतो की थोडा तरी त्याग करा. आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग आणि अपमान गिळायला शिका. अपमान 40 वर्ष मी किती गिळतोय. काय काय बोलतात लोक. एखाद्या मंत्र्याला धरलं तो म्हणणार अण्णा हजारच भ्रष्टाचारी आहे, अण्णा हजारच गुंड आहे. गिळत 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 आता 6 कॅबिनेट घरी गेले, तेव्हा कळलं ना लोकांना कोण कसा आहे. अपमान गिळता आला पाहिजे. सत्य सोडू नका. सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या माणसांना अडचणी येतात, निंदा होते, विरोध होतो, ह्या सगळ्या अडचणी येतात. पण सत्य कधी पराजित होत नाही. पहा ना, एक फकिरी जीवन
किती अडचणी ग्रामविकास आणि भ्रष्टाचार आंदोलन हे दोन्ही एवढे कठीण, पण सत्य असताना अण्णा सत्य खरं ठरलं ना. भ्रष्टाचारी गेले ना घरी, भ्रष्टाचाराला घालणारे कायदे झाले ना. म्हणून तरुणांनी, अण्णा आता माझं आशास्थान तरुण आहे, माझं आशास्थान तरुण आहे. अण्णा, एक तरुणांची प्रतिनिधी म्हणूनच विचारते, एवढ्या वर्षामध्ये राळेगण सिद्धीमध्ये जो काही विकास झाला, म्हणजे जरा राजकारणाच्या पलीकडेचा प्रश्न आहे, तर आपण राळेगण सिद्धी व्यतिरिक्त तसेच आदर्श गावं दुसरीकडे का निर्माण करू शकलो नाहीत, किंवा आतापर्यंत प्रति अण्णा हजारे सुद्धा आपल्याला कुठे पाहायला मिळत नाहीत विकासाच्या बाबतीत किंवा सामाजिक कार्याच्या बाबतीत. राजकारणात तयार झाले असतील, पण विकासामध्ये अजून तरी अण्णा हजारेंना वारसदार ठरतील किंवा त्यांचे उत्तराधिकारी ठरतील असं पाहायला मिळत नाही आहे. नाही, हे थोडंसं बरोबर नाही. राळेगणमध्ये जे काम झालं, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, हाताला काम, भाकरीचा प्रश्न खेड्यात सुटू शकतो. गावाची अर्थव्यवस्था बदलली तर देशाची अर्थव्यवस्था बदलेल, अशा हेतूने पाणलोटातून अर्थव्यवस्था कशी बदलते, हे सगळे प्रयोग जे झालेत, आज त्याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात देशभर ती कामं सुरू झाली आणि कुठं ना कुठं आपल्या परीने कामं करतात. तर ते अण्णा हजारेनेच ते करायला पाहिजे असं नाही. पण आज आमच्याकडं काम पाहायला येणाऱ्यांची संख्या किती आहे? 15 वर्षात 13 लाख लोक आले. 13 लाख. प्रेरणा घेतली. 4 लोकांनी PhD केली, 2 जण PhD करतात आता. ही प्रेरणा जी घेतात, तर एक अण्णा हजाराची कामाची प्रेरणा घेऊन अनेक लोक काम करायला लागलेत, आपल्यापरीने करतात. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही गुणाकार झाला, अण्णा हजाराचं काय बिघडणार आहे? काय बिघडणार आहे? त्याने जे करायचं ते केलं समाजासाठी, देशासाठी. आता करायचं का नाही हे तरुणांनी ठरवलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी ठरवलं. तुम्ही अण्णा जे 6 कॅबिनेटबद्दल बोलतायत, त्या घरी जाऊन त्यांना किमान 20-1 वर्ष तरी झाली असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तुम्ही काही मंत्र्यांना घरी पाठवलं आणि एका पक्षाला तुम्ही दिल्लीसारख्या महत्त्वाच्या प्रदेशाची सत्तेवर पण बसवलं. तुमच्यामुळे तो पक्ष तिथे आला. मधल्या काळात 20 वर्षाच्या अरे मी बसवलं नाही, तो त्याच्या नशिबाने बसला. मी थोडं बसवलं. मला जर बसायचं असेल तर त्याला माझ्या जवळ येऊ दिलं नसतं. त्याच्या नशिबाने तो बसला. तुमच्या आंदोलनाचा खूप मोठा वाटा होता. तिथं दिल्लीमध्ये सत्तांतर होणं, तिथं आम आदमी पक्षासारखा एकदम नवखा पक्ष सत्तेवर येणं. अरविंद केजरीवाल हे नाव कुणालाही माहिती नव्हतं, ते फक्त अण्णा हजारे यांच्यामुळं माहिती झालं अख्ख्या देशाला. आणि कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना पहिल्याच प्रयत्नात मतं मिळतील, सत्ता मिळेल असं वाटलं नव्हतं. ती फक्त तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी ते तुमच्यामुळं ती मिळाली आहे. तर मग आपण ह्या 2 गोष्टी पाहिल्या अण्णा, की तुमच्यामुळं काही मंत्री घरी गेले 20-1 वर्षापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा जास्त, आणि काही नवीन मंत्री, नवीन पक्ष सत्तेत आले. आणि तुमचंच एक फेमस वाक्य आहे दिल्लीमध्ये असतानाचं, की सब एक माळ के मनी है, म्हणजे सगळे पक्ष हे एका माळेचे मणी आहेत असं तुम्ही म्हणाला होतात. सगळे पक्ष एका माळेचे मणी असतील तर मग युवकांनी यायचं का? युवकांनी राजकारणाकडे लक्ष का द्यायचं? युवकांनी त्याग का करायचा अण्णा? आता मी राजकारणात गेलो असतो, मंत्री झालो असतो, तर एवढं काम करू शकलो नसतो. म्हणून तरुणांनी सत्तेत जाण्यापेक्षा व्यवस्था परिवर्तनाचा विचार करावा. आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यावर जनशक्तीचा दबाव निर्माण करणं हा चांगला पर्याय आहे. फक्त सत्ता बदलून परिवर्तन होणार नाही. व्यवस्था परिवर्तन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खरं परिवर्तन होणार नाही. आणि ते व्यवस्था परिवर्तनाचं काम तरुणाने केलं पाहिजे. मी प्रयत्न केला. पहा,
धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, पैसा नाही, काय नाही, तरी करू शकलो ना. तरुणाने मनात आणलं तर काय होणार नाही, मनात आणलं पाहिजे. अण्णा, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की गेल्या काही दिवसांपासून राज्यपालांची भूमिका राज्यातल्या घडामोडींविषयी याची बरीच चर्चा होते, कारण तुम्ही खूप तत्वनिष्ठ आहात, घटना आदर्श मानणारे आहात. तर अगदी पहाटे झालेल्या शपथविधीपासून ते आत्ता गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना पत्र लिहिण्यापर्यंत, तर राज्यपालांची ही सगळी भूमिका, घडणाऱ्या घडामोडी याविषयी तुमचं काय मत आहे? आता पुन्हा मी त्याच राजकारणाकडे कशाला जाऊ? जे चाललंय ते जनतेने ठरवावं. एक बरोबर आहे की चूक आहे काय जनतेने ठरवावं. मी कशाला पुन्हा त्याच्यात जाऊ? सगळं आयुष्य मी घालवलं ना त्याच्यात. माझा दुसरा प्रश्न असा आहे, तो कोरोनाशी संबंधित आहे की तुम्ही उत्तम पद्धतीनं गावाला बांधून ठेवण्यासाठी ओळखले जाता, नवनवीन प्रयोगासाठी ओळखले जाता. तर जेव्हा हा कोरोना आला अगदी मार्च महिन्यापासून, राळेगण सिद्धीमध्ये काय बदल झाले, कसे बदल घडवले की राळेगणचे रहिवासी सुरक्षित राहावेत? नाही, बदल कशाचा? कोरोना म्हणजे काळजी काय काय घेण्यात आली? कोरोना राळेगणमध्ये येऊ नये, जर का चुकून माकून कोणाला झाला तर इतरांना त्याचा त्रास होऊ नये. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राळेगणमध्ये काय बदल करण्यात आले, कुठली खबरदारी घेतली गेली? वेगळे बदल काही नाही. ज्या सूचना होत्या, लॉकडाऊन, दुसरं सोशल डिस्टन्स, मास्क वापरणं, याचं पालन करणं, हे वेगळं काही केलं नाही. वास्तविक पाहता हा करोना आला ना, या करोनामुळं सोशल तुमच्या ऑनलाईन लहान मुलांना ऑनलाईन माहीत झालं, ऑनलाईन शाळा चालायला लागल्या. हा जो मला तरी वाटतं हा कोरोना ना, मी तरी मानतो हा एक शिक्षक होऊन आला की लॉकडाऊन, घराच्या बाहेर जाऊ नका, शरीर घरात ठेवा पण मन बाहेर गेलं पाहिजे. आता मी राळेगणमध्ये असतो, शरीराला मी लॉकडाऊन केलं, पण माझं मन, माझे विचार ऑस्ट्रेलिया, मध्य प्रदेश, कनाडा, कुठं रोज माझे तरुणांशी संवाद चालू आहे. शरीर लॉकडाऊन आहे आणि रोज हजारो तरुणांशी मी बोलतोय. तर लॉकडाऊन, शरीर लॉकडाऊन करा, मन भरारी घ्या. लॉकडाऊन. दुसरं सोशल डिस्टन्स. अजूनही सोशल डिस्टन्स पाळत नाहीत लोक. सोशल डिस्टन्स, बाहेर स्वार्थी लोकांची गर्दी आहे, सगळे स्वार्थी लोकांची गर्दी झालेली आहे. तुम्ही त्यांच्यामध्ये जर गेला ना तर तुम्हाला बाधक होईल. म्हणून सोशल डिस्टन्स, या स्वार्थी लोकांपासून बाजूला राहा. हे जे तत्व दिलेत करोनाचे, हे आपण पालन करणं गरजेचं आहे. अण्णा, आत्ता आपण ना युवा पिढी बद्दल बोललो, तुमच्या 2010च्या आंदोलनाबद्दल बोललो. आता तुम्ही सांगत होते की कोरोनामुळे तुम्ही अगदी ऑस्ट्रेलिया, मध्य प्रदेशात वगैरे तरुणांशी रोज संवाद साधता, पण हे जे झोपलेला समाज आहे, त्यातली खास तरुण पिढी आहे, यांना आता तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? पुन्हा ते आंदोलनात उतरतील किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभं करतील, हे कसं होऊ शकेल? काय आहे अण्णांचा प्लॅन?
आपण नैराश्य कपात करायचं. ठीक आहे, अपयश येईल, लोक मानणार नाहीत, लोक ऐकणार नाहीत, पण नैराश्य कपात करायचं. यश अपयशाची चिंता न करणं, यश अपयशाची चिंता न करणं, प्रयत्न करत राहणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे. म्हणून तुमचा कोरोना असो कुठलाही असो, आता मी विचार करतो, आता 10 शिडी केल्या, 10 शिडी केल्या. 10 शिडीमध्ये तरुणांना मी एक शिडी बनवली, युवा शक्ती राष्ट्रशक्ती, आणि माझे अनुभव लिहिलेत. ज्ञान नाही सांगितलं, उपदेश नाही केला. मी युवक असताना जगताना मला काय अनुभव आले, असे सगळे मी व्हिडिओ बनवतोय. आत्ता जवळजवळ 12 व्हिडिओ झाले. याच्यातून लोकशिक्षण, लोकजागृती, त्याच्यातून तरुणांना जागवायचं आणि त्याच्यातून मग आंदोलन. अण्णा, तुमच्या आंदोलनाचा परिणाम म्हणूनच मोदी सरकार नंतर सत्तेवर आलं 2014 साली. राज्यातही 5 वर्ष फडणवीस सरकार होतं. या काळात तुमची आंदोलनं काही झालेली नाहीत. तुम्ही या सरकारांच्या कामगिरीवर खुश आहात का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही मोदी सरकार 6 वर्ष झालेली आहेत सत्तेवर येऊन, त्यांच्या कामगिरीवर खुश आहात का, कारण तुम्ही आंदोलन काही या काळात केलेलं नाही. दुसरी गोष्ट, फडणवीस सरकारच्या काळात अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण यावेळी तुम्ही काही आवाज उठवला नाही. तर या दोन्ही सरकारांच्या कामगिरीवर तुम्ही खुश होता का, आणि मोदी सरकार जसं म्हणतं आहे की ते पारदर्शक कारभार करतात, तर त्यांच्याशी तुम्ही सहमत आहात का? या देशाचा दुर्दैव आहे. आंदोलनं करावे, भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करावं, ते अण्णा हजारेनेच करावे. प्रत्येक व्यक्तीला वाटत नाही की माझं कर्तव्य आहे. आमच्या राज्यातला, आमच्या देशातला भ्रष्टाचार, गुंडागर्दी, लूट हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर माझं कर्तव्य ना. माझे समविचारी लोक कोण आहेत त्यांच्याशी जोडलं पाहिजे, आणि अशा समविचारी लोकांनी संघटित होऊन उतरलं पाहिजे. एक अण्णा हजारे कुठं पुरं करणार, ज्याच्याकडे धन नाही, दौलत नाही, झोपण्याचा बिस्तर आणि जेवणाचा ताट, आणि त्याच्याकडून अपेक्षा करायची. हे प्रत्येक युवकाचं, प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. त्यांनी उतरलं पाहिजे. म्हणून मी एक प्रयत्न करतोय, असे तरुण जर पुढे आले तर मी त्या तरुणांच्या समोर पुन्हा एकदा 25 वर्षाचा तरुण बनवून परत आंदोलन सुरू करेल. अण्णा, साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कशी त्याची विक्री झाली, त्याच्यात कसा भ्रष्टाचार झाला, याचे पुरावे तुमच्याकडे आहेत, आणि त्याच्याबद्दल तुम्ही याच्या आधी पण आरोप केले होते किंवा माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवायचा प्रयत्न केला होता. तसंच शिखर बँकेमधनं कशा पद्धतीनं कर्ज वाटप झाले, तो मुद्दा पण महाराष्ट्रानं पाहिला. त्याचे पण आरोप वेगवेगळ्या राजकीय नेत्यांवर, तत्कालीन मंत्र्यांवर झालेले आपल्याला पाहायला मिळाले. पण त्याचं पुढं जाऊन काहीच होत नाही. अगदी 5 वर्ष दुसरं भाजपचं सरकार होतं, त्यांनी पण आरोप केले, पण त्याचं काहीच होत नाही. मग हा जनतेशी, ऊस उत्पादकांशी आणि सामान्य जनतेशी हा विश्वासघात आहे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, विश्वासघात म्हणता येणार नाही. जे करावं ते अण्णा हजारेनेच करावं असं का वाटतं? आपलं काही कर्तव्य का नाही? जर पुरावे दिलेले आहेत, तुम्ही पुरावे पाहता, ते पुराव्याच्या आधाराने आपलं काही कर्तव्य आंदोलन करायचं असा विचार करणारच का नाही आम्ही? हा खरा प्रश्न आहे. देशात किंवा राज्यात किंवा आणि अण्णा, देशात किंवा राज्यात दुसरे अण्णा हजारे कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? होतील. आज महाराष्ट्रामध्ये 33 जिल्ह्यामध्ये
252 तालुक्यात संघटन झालं, म्हणून ह्या सगळ्या मंत्र्यांना घरी जावं लागलं, 10 कायदे करावे लागले. आता माझं लिखाण चालू आहे. माझे 20 उपोषणं, त्या उपोषण कशासाठी केले, त्याचं फलित काय, आणि त्या उपोषणामुळं कोणतं सरकार गेलं, हे सगळं हिस्ट्री लिहितो मी. 20 उपोषणं, माझे 20 उपोषणं, लिखाण चालू आहे आता. अण्णा, शेवटचा प्रश्न, हे तुम्ही जे लिहिताय त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यात आलेले, तुमच्या चळवळीत आलेल्या व्यक्तींविषयी सुद्धा तुम्ही लिहिणार आहात. तुम्हाला त्यांच्याविषयीचे जे तुमचे बरे वाईट अनुभव आहेत त्याविषयी तुम्ही लिहिणार आहात. त्यामध्ये आम्हाला अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, नारायण राणे, विलासराव देशमुख हे सगळे वाचायला मिळणार आहेत. आत्ता सगळं जर सांगितलं तर मग वाचण्यात गोडी राहणार नाही. ठीक आहे, आम्ही आशा करतो की आम्हाला या निमित्तानं बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल, किरण बेदी अशा ज्यांचं राजकारण तुमच्यामुळं भरभराटीला आलं किंवा काही जणांचं त्याला थोडे डाग लागले, अशा सगळ्यांच्याच विषयी वाचायला मिळेल. अण्णा, तुमच्या त्या पुस्तकाची आम्ही वाट पाहतोय आणि वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा परिवर्तनाचा आशावाद तुमच्या मनामध्ये कायम आहे, पॉझिटिव्हिटी आहे त्या परिवर्तनाविषयी. हा आदर्श अनेकांसाठी आहे. धन्यवाद अण्णा, तुम्ही आज कट्ट्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुम्हाला दीर्घायू लाभो, याच आमच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्यालाही अण्णा, तुम्हाला राळेगणवासियांना आमच्या टीमच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि यानंतर माझ्या कट्ट्यावरती आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.